नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याआधी आपण भाग 1 घेतलेला आहे. सरनाम्याच्या प्रश्नसंचाचा हा भाग आपला सुरू आहे. भारतीय राज्यव्यवस्थेवरती आयोगाद्वारे विचारण्यात आलेले जे काही सरनामा या घटकावरचे जे काही प्रश्न आहेत, त्याचं आपण एक प्रकारे विश्लेषणाच्या स्वरूपात ते प्रश्न आपण बघत होतो. त्यामध्ये हा पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला 18 प्रश्न जवळ-जवळ क्लिअर करून दिलेले. त्यानंतर आपण पार्ट 1 नंतर आता आपण 2 मध्ये बघणार आहोत. 1 मध्ये मी तुम्हाला 18 प्रश्न करून दिलेले आहेत. आता हा 2 आहे. यामध्ये सुद्धा पुढचे प्रश्न मी तयार केलेले आहेत. ते आपण पुढे बघू. चला तर मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आहे. AO मुख्य परीक्षा 2022 चा हा प्रश्न आहे. काय आहे? प्रश्न आहे धर्मनिरपेक्षतेवरती. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल का? नाही. त्यानंतर राज्य हे धर्मानुकूल असेल असं सुद्धा म्हणता येणार नाही. राज्य कोणत्याही धर्माच्या अनुकूल असणार नाही. धर्माच्या विरोधी असेल का? नाही, विरोधी नसणार आहे. क विधान काय आहे? राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. हो, हे करेक्ट आहे. त्यानंतर राज्याचे कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. ई विधान काय आहे? राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल. हो, हे सुद्धा बरोबर आहे. अ आणि ब हे चुकीचं आहे. क, ड, ई हे बरोबर आहे. आपल्याला योग्य विधाने विचारलेलं आहे. त्यामुळे क, ड, ई असलेलं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. STI मुख्य परीक्षा 2022 चा हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हा सुद्धा धर्मनिरपेक्षतेवरती हा प्रश्न आहे. आपण काय बघू आता? विधाने बघू. विधान काय म्हणतं? राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई आहे. अशी मनाई आहे का राज्यसंस्थेला? तर नाही. अशी मनाई आहे का? नाहीये. त्यानंतर राज्याला धर्म आहे का? नाही. राज्याला धर्म नाही. राज्य हे धार्मिकतेच्या विरोधी आहे असं पण म्हणता येणार नाही. धार्मिकतेच्या विरोधी आहे का? नाही. कोणत्याही धर्माचं काय म्हणतो त्याला कोणत्याही धर्माला जवळ करतं का राज्य? तर त्याचं सुद्धा उत्तर नसणार आहे. नाही, हेच असणार आहे. नंतर राज्याला कोणताही धर्म नाही हे सुद्धा चुकीचं आहे. आपण 2 पद्धतीची राज्ये बघितलेली. राज्य म्हणजे एकंदरीत देश आहे. देशामध्ये 2 पद्धतीचे धर्मनिरपेक्ष असतं एक देश आणि एका पद्धतीच्या देशामध्ये धार्मिक आधारावरती देश असतात. आपण बघितलेले पाकिस्तान आणि बांगलादेश. हे बऱ्यापैकी काय मुस्लिम कंट्री म्हणतो ना आपण त्यांना. ठीक आहे. त्यानंतर राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. हो, हे विधान करेक्ट आहे. त्यातलं बरोबर विधान निवडायचं आहे. अ, ब आणि क हे विधान चुकीचं आहे. फक्त ड हे विधान योग्य आहे. ड कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 4 ला दिसतंय. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेचा हा प्रश्न आहे. बघा, पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्यांनो बघा, पूर्व परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न आहेत. 2022 ला हा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नसलेलं म्हणजेच असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला निवडायचं. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. चुकलंय हेच विधान. का बरं? तर ही तारीख स्वीकृतीची आहे ना. स्वीकृतीची तारीख तुम्ही अंमलबजावणीची तारीख म्हणू शकता का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. मग अंमलबजावणीची तारीख काय आहे? तर अंमलबजावणीची तारीख इथे लिहून देतो मी तुम्हाला. 26 जानेवारी 1950 ही अंमलबजावणीची तारीख आहे. ही तारीख इथे पाहिजे होती. आणि ही जी तारीख आहे ना, ही स्वीकृतीची तारीख आहे. चुकलंय. एक मिनिट. स्वीकृतीची तारीख आहे. ठीक आहे. स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला. अंमलबजावणी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सत्य नसलेलं विधान निवडायचं आहे. हेच उत्तर असणार आहे. तरी दुसरं काय आहे विधान? 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. करेक्ट आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. 1976 म्हणजे इंदिरा गांधींचा
काय असणार आहे कार्यकाळ लक्षात ठेवा. कोण होतं पंतप्रधान? इंदिरा गांधी. त्यानंतर चौथं विधान आहे भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन म्हणजे सोव्हिएत राज्यघटनेतून घेतलेलं आहे का? हो, हे सुद्धा विधान करेक्ट आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे कंबाईन मुख्य परीक्षा इथे नोंद नाहीये की मुख्य आहे की पूर्व, मात्र कंबाईन गट ब परीक्षेचा हा 2020चा हा प्रश्न आहे. काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयीची विधाने आपल्याला पुढे दिलेली आहे आणि ते विधानांवरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. सरनामा हा राज्यघटनेचे राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. हो, हे विधान करेक्ट आहे. काय म्हणतात ते? सरनामा हा राज्यघटनेने जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो का? हो, उद्दिष्टे कथन करतो. त्यानंतर त्यातील भाषा जेथे जेथे संदिग्ध वाटते तुम्हाला, तेथे तेथे घटनेचे वैधानिक जे काही अर्थ आहेत ते निरूपण करण्याचं सहाय्य करण्याचे काम करतो सरनामा करतो. त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. ब विधान काय आहे? संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्यास दिलेली नाही. चूक आहे. सरनामा हा सुद्धा घटनेचा भाग आहे. त्याला सुद्धा कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. फक्त हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. एएसओ मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे तुम्हाला. तर कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान. ठीक आहे. ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. हो. त्यानंतर 1995 मध्ये भारतीय जीवन विमा म्हणजे LIC खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. हे करेक्ट आहे. ठीक आहे. इथे थोडा टायपो आहे हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर विधान क्रमांक 3 काय आहे? 1975च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता तर आहेच नाही. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती 75 मध्ये नसून 76 मध्ये आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं निवडायचं होतं. ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर असणार आहे. चौथं विधान बघू आपण. काय आहे? प्रस्तावना हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारांवर बंधनही घालत नाही. हे विधान करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर आहे. चुकीचं विधान आपल्याला निवडायचं होतं. पुढचा प्रश्न आहे माझा. कोणता प्रश्न आहे पुढचा? PSI मुख्य परीक्षा 2019 चा हा प्रश्न आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विधान निवडायचे आहे तुम्हाला. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोनच शब्द जोडले का? नाही. आणखी एक शब्द होता. एकात्मता हा शब्द सुद्धा जोडलेला आहे. म्हणजे फक्त 2 होते का? नाही, 3 शब्द होते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. चुकीचं निवडायचं आहे. ऑप्शन 1 माझं उत्तर असणार आहे. दुसरं विधान काय आहे? मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला 42व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे. पुढे शिकणार आहोत आपण. हे विधान करेक्ट आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिकार काढण्याचे प्राधिलेख जो काही काढतो ना सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय, प्राधिलेख काढण्याचा जो काही अधिकार आहे तो क्षेत्र मर्यादित करण्यात आले होते का? तर हो, मर्यादित करण्यात आले होते. त्यानंतर चौथं विधान आहे लोकसभेचा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आलेला होता. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. चुकीचं विधान विचारलं त्यांनी. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हा शब्द होता. त्यामुळे 2 नाही 3 शब्द होते. हे विधान चुकीचं ठरतं. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न क्रमांक आहे 25. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही भारताचे लोक. ते भारताचे म्हणण्यापेक्षा आम्ही लोक हा जो शब्द आहे ना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं घेतलेला आहे. काल मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 26. एएसओ मुख्य परीक्षा 2018 चा हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. ठीक आहे. प्रजासत्ताक ही सुद्धा आपण व्याख्या काल बघितलेली गणराज्य.
तर गणराज्य कशाला म्हणायचं? राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो, हे करेक्ट आहे. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते, असं काही नाही. शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडला जातो. शासन प्रमुख नाही, इथे राष्ट्रप्रमुख हा शब्द पाहिजे होता. प्रमुख म्हणजे पीएम. पीएम नाही, इथे आपल्याला राष्ट्रपती पाहिजे, म्हणजेच राष्ट्रप्रमुख. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी निवडला जातो, हे विधान करेक्ट आहे. आपल्याला काय विचारलेलं? योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. अ आणि ड हा माझा योग्य पर्याय आहे. अ ड ऑप्शन नंबर 4 मध्ये माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे एक्साइज मुख्य परीक्षा 2018 चा प्रश्न आहे. खालील विधाने विचारत घ्या. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची देतो का? संपूर्ण सूची देणार का? नाही देणार, कारण संपूर्ण सूची जर दिली तर सरनामाच 400-500 पानांचा होईल. असं आहे का? नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचे विधान निवडायचे आहे. ए असणारं उत्तर असणार आहे. इथे ए आहे, इथे ए आहे, इथे ए आहे, इथे नाहीये. त्यामुळे हे उत्तर नसणार आहे. असं एलिमिनेशन टेक्निक सांगतोय तुम्हाला. ब काय आहे सेंटेन्स? सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. हो, आहे. त्यामुळे बी उत्तर नसणार आहे. इथे सुद्धा बी आहे. उत्तर नसणार आहे. चुकीचं निवडायचं आहे ना आपल्याला. पुढचा क मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने, इथे टायपो आहे ना, न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याया इतकी मर्यादित नाही. हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विधान निवडायचं होतं. फक्त अ हे माझं विधान चुकीचं आहे. एकदा मी क्रॉस व्हेरीफाय करतोय. हा, फक्त ए विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. PSI 2018 चा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28. काय म्हणतो प्रश्न? भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्य म्हटल्याबरोबर 2 गोष्टी लक्षात घ्यायचं. जो काही देशाचा अनुवांशिक राज्यकर्ता नसतो, हे विधान लक्षात घ्यायचं. त्यानंतर देशाचा प्रमुख जो आहे ना, तो विशिष्ट काळासाठी जनतेकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. म्हणजे राष्ट्रपती आहे आपल्या देशामध्ये. राष्ट्रपती. देशाचा प्रमुख, राष्ट्राचा प्रमुख. शासनाचा नव्हे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. शासनाचा प्रमुख. पीएम असतो. पीएम नाही, इथे आपल्याला राष्ट्रप्रमुख. राष्ट्रप्रमुख कोण असणार आहे? राष्ट्रपती. हे उत्तर असलं पाहिजे. हे नाही. शासन प्रमुख नाही. हे विधान करेक्ट आहे. हे विधान करेक्ट आहे. त्यामुळे दोन्ही विधाने करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 चा हा प्रश्न आहे. अविधान काय आहे? धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. हे विधान करेक्ट आहे. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26, 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. ज्यावेळेस आपण भाग 3 शिकू, त्यामध्ये मूलभूत हक्क हा टॉपिक जेव्हा आपण बघू, त्यामध्ये आपण धर्म स्वातंत्र्याचा हक्क जेव्हा शिकू ना, त्यामध्ये हे कलम आहे. त्यामुळे हा सुद्धा करेक्ट आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. हे सुद्धा बरोबर आहे. बोंमई खटल्यामध्ये धर्मनिरपेक्षता म्हटलेलं आहे. हे सुद्धा करेक्ट आहे. बरोबर विधान निवडायचं. ऑप्शन नंबर 4 हे माझं उत्तर असणार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 आहे. एएसओ मुख्य परीक्षा 2017 चा हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. येस, करेक्ट आहे. तुम्हाला माझ्या वाचण्याची जी स्पीड आहे ती थोडी जास्त वाटू शकते. मात्र प्रश्नपत्रिका वाचून ही स्पीड आलेली असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा सराव कराल ना, तेव्हा ह्याच स्पीडनी करा.
कारण तुम्हाला पेपरमध्ये खूप कमी कालावधी असतो. आपल्याला जवळपास 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि 60च मिनिटं असतात. 60 मिनिटांमधले 2-4 मिनिटं इकडे-तिकडे चालले जातात. त्यामुळे आपल्याजवळ 56 च्या जवळपास मिनिटं असतात आणि या 56 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न कव्हर करायचे. मॅथ्स एंड रिझनिंग पण आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला वाचण्याची जी स्पीड आहे ती अशीच असली पाहिजे. तुम्हाला जरी ती जास्त वाटत असली, तरी ती योग्य आहे असं मला वाटतं. ठीक आहे? जर तुम्हाला जास्त वाटत असेल, 0.75 वर जा आणि तिथून तुम्ही व्हिडिओ बघा. ठीक आहे? सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. हे करेक्ट आहे. त्यानंतर ब विधान आहे, सरनाम्यातील तरतुदी ह्या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात का? नाही. अंमलात आणता येतात का? नाही येत. म्हणजे अंमलात आणता येत नाही. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करू शकतो का? नाही. त्यामुळे फक्त एक माझं उत्तर असणार आहे का? बरोबर विधान निवडायचं. फक्त एक हे माझं उत्तर असणार आहे. पुढचं बघूया. पुढचा प्रश्न आहे, भारत हे गणराज्य आहे. प्रश्न आहे पी-एस-आय मुख्य परीक्षा 2017चा. भारत हे गणराज्य आहे. गणराज्य आहे. गणराज्यासाठी आपण 2च गोष्टी बघत होतो. कोणत्या 2 गोष्टी बघत होतो? एक, वंश परंपरागत नसला पाहिजे. एक मिनिट चांगल्याने लिहितो थोडं. वंश परंपरागत नसला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि राष्ट्रप्रमुख जनतेकडून 2 पद्धतीने, एक तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष आधी लिहिलंय, नंतर प्रत्यक्ष. या 2 पद्धती. हे जर असेल तरच आपण गणराज्य म्हणतो. ठीक आहे. तर लोकशाही आहे म्हणून गणराज्य आहे असं नाही. त्यानंतर राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. हे विधान करेक्ट आहे, कारण हे दुसरं जे आहे आपलं ते मॅच करते. संसदीय पद्धती आहे म्हणून गणराज्य आहे असं सुद्धा म्हणता येणार का आपल्याला? असं म्हणता येत नाही. त्यानंतर पंतप्रधान, त्याचे मंत्रिमंडळ, पंतप्रधानांचा संबंधच येत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त ब हे विधान करेक्ट आहे. ब कुठे दिसतंय आपल्याला? बरोबर निवडायचं आहे. फक्त ब, ऑप्शन नंबर 3 हे माझं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक आहे 32. एक्साइज पी-एस-आय, एक्साइजला पी-एस-आय नाही म्हणत ऍक्च्युली. एक्साइज एस-आय असणार आहे. एक्साइज सब इन्स्पेक्टर. पूर्व परीक्षा 2017ची. त्यामध्ये आर्थिक न्यायाचे तत्व हा जेव्हा प्रश्न विचारलेला, आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या 2 भागात आहे? इथे दोन्ही भागात म्हटलंय, त्यामुळे ना याचं उत्तर आयोगाने हे दिलंय. ठीक आहे. पण याच्या आधी ना एकदा हाच प्रश्न विचारलेला आहे, आर्थिक न्यायाचे तत्व. तर आर्थिक न्यायाचे तत्व आपल्याला डीपीएसपी मध्ये पाहायला मिळतात. डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ते आपण भाग 4 मध्ये बघतो. भाग 4 जेव्हा आपण शिकणार त्यामध्ये तुम्हाला शिकवणार मी काय येतं. ठीक आहे. तर आणि उद्देश पत्रिकेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपण बघतो. न्याय हा शब्द आपण कुठून घेतलेला आहे हे सुद्धा आपण बघितलं आहे. कोणत्या क्रांतिकांना घेतलेला आहे? रशिया. रशिया. ठीक आहे. रशिया देशात. मूलभूत हक्कामध्ये असलं काही नाही. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये म्हटलं, मूलभूत हक्कामध्ये नाही. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. तांत्रिक सहाय्यक गट क ला आलेला 2017ला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विधान निवडायचे तुम्हाला? सरनामा हा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. हो, जनता आहे ना अधिकाराचं उगमस्थान दर्शवतो. हे करेक्ट आहे. सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. न्यायप्रविष्ट नाहीये. त्यानंतर सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारांवर निर्बंध आणतो. निर्बंध आणतो का? निर्बंध आणत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017चा हा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? भारतीय राज्यघटनेचा सरनामा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे.
आत्मा म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचंय पंडितजी. पंडितजी कोण असणार आहे? पंडित ठाकूरदास भारवे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आहे याच्यातला. प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017चा. खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोतही नाही आणि अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. करेक्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये काय म्हटलं आहे? घटनेचा भाग आहे म्हटलं का? नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ब चुकीचं म्हटल्याबरोबर आपल्याला बरोबर जर निवडायचे तर इथे ब आहे, इथे ब आहे. ऑप्शन नंबर 3 गेलाय, ऑप्शन नंबर 4 गेलाय. हे तरी उत्तर असेल किंवा हे तरी उत्तर असेल. ड वाचण्याची गरज आहे का? नाही, कारण ऑप्शन मध्ये नाहीये ते. ठीक आहे, क वाचू आपण. केशवानंद भारती खटला 1973 सरनामा घटनेचा भाग नाही असे म्हटले का? नाही, घटनेचा भाग आहे म्हटले ना, म्हणजे हे सुद्धा येणार नाही, कारण बरोबर निवडायचं. ऑप्शन 1 उत्तर असणार आहे. तरी वाचून घेऊया. ड काय आहे? भारतीय जीवन विमा निगम खटल्यात 1995 मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही, असं नाही, एकात्मिक भाग आहे असं पुनश्च प्रतिपादन केले होते. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 1 हे माझं उत्तर असणार आहे, फक्त अयोग्य. अशा पद्धतीने आपल्या इथे लेक्चर आपण संपवतो आहे. अशाच पद्धतीच्या अजून लेक्चर्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून.